तुमचं पोलीस बनण्याचं स्वप्न राहून गेलं नाही याही वर्षी. मेहनत करत असाल, पण तुमची पद्धत योग्य आहे का? आपण चुकतोय कुठे हे एक वेळा अनालाइज करणं गरजेचं आहे. काय करताय यापेक्षा काय करायचे नाही, कोणत्या चुका टाळायच्या आहेत हे समजणं खूप महत्त्वाचं आहे. माझं ग्राउंड परफेक्ट आहे किंवा मग लेखीमध्ये चांगले मार्क्स येतात, पण ग्राउंडकडे म्हणावं तेवढा एफर्ट देणं होत नाही. या सर्व बारीक बारीक गोष्टी आहेत. मी पाहिले मित्रांनो, मुलं काय करतात, नॉर्मली 2 वेळ ग्राउंड करतील. सकाळी ग्राउंडला जातील, संध्याकाळी ग्राउंडला जातील, दुपारी झोपा काढतील. याला काही अर्थ नाही. तुम्हाला ग्राउंडला आणि लेखी परीक्षेला सिमिलर जवळपास तेवढंच वेटेज द्यायचं आहे. दोन्हीलाही तेवढीच व्हॅल्यू द्यायची आहे. आपण पुढे हळूहळू प्रत्येक पॉइंटवर प्रत्येक मुद्द्यावर डिस्कशन करणार आहोतच. तुम्ही जरी आता पोलीस भरतीची तयारी करण्याचा विचार केला आहे किंवा पोलीस भरती चालू केलेली आहे, पण मध्येच कुठेतरी स्टक झाला आहात की किंवा मग अभ्यास काय करायचा हे समजत नाही, तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात. मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप गाईड करणार आहे. त्या अगोदर आपल्या व्हिडिओला लाईक करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, पोलीस बनण्याचं स्वप्न कित्येक मुले अंगाशी बाळगून असतात, पण सुरुवात कशी करायची हेच माहीत नसते. आपण एक रोडमॅप तयार करणार आहोत, त्यावर फक्त तुम्हाला चालायचे आहे. समजा एखादं गाव आहे पूर्व दिशेला आणि आपण निघालो पश्चिमेला. कितीही लांब गेलो तरी ते गाव येणार आहे का? नाही. तुम्हाला वाटेल गाडी यार मी चालतोय चालतोय चालतोय, पण हे निरर्थक चालणं असणार आहे तुमचं. याला काही अर्थ असणार नाही. प्लॅनिंग ही महत्वाची आहे. आतापासूनच सुरुवात जरी केली आहे तरी मला एक्स पॉइंट पासून वाय पॉइंट पर्यंत पोहोचायचं आहे, तर सर्वात सोपा रस्ता कोणता आहे ते मला पाहणं गरजेचं आहे. फक्त एक तुम्हाला ट्रॅक फॉलो करायचा आहे. इतर कुठेही भरकटत जायचं नाही. समजा एखाद्या गोष्टीला जर 6 महिने लागत असतील, तर फक्त तुम्ही शॉर्टकट शोधण्याच्या प्रयत्नात किंवा भरकट जाण्याच्या प्रयत्नात तुम्हाला वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष किती वेळ लागेल काही सांगता येत नाही. ठीक आहे मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या माझी भरती युट्यूब चॅनलवर. आपला आजचा मुद्दा आहे की पोलीस भरतीची तयारी कशी करावी. तुम्हाला टायटल, हेडलाईन, हेडिंग जे काही म्हणतात ते तुम्हाला स्क्रीनवर दिसत असणारच आहे. आता बघा टप्पे कसे आहेत. तर यामध्ये लेखी परीक्षा होणार आहे, त्यानंतर शारीरिक चाचणी आहे, त्यानंतर वैद्यकीय तपासणी म्हणजे मेडिकल होणार आहे. महत्वाचे मुद्दे म्हणजे लेखी परीक्षा तुम्हाला 100 मार्कांना आहे. यासाठी प्रश्नही 100 असतील आणि वेळ याकरिता 90 मिनिटे दिलेला आहे. आणि प्लस पॉइंट म्हणजे निगेटिव्ह मार्किंग नाही. भरपूर एक्झामिनेशन मध्ये निगेटिव्ह मार्किंग असते. 1/3 असेल, 1/4 असेल किंवा मग 0.5 पर्यंत सुद्धा निगेटिव्ह मार्किंग असते. म्हणजे 0.5 चा अर्थ असा की तुमचे जर 2 प्रश्न जर चुकले तर तुमचा जो पहिला प्रश्न बरोबर आला होता त्याचाही मार्क गेला. ते आपल्या सुदैवानं पोलीस भरती या परीक्षेमध्ये नाही. त्यामुळे आपल्यासाठी सोपं आहे की समजा एखादा क्वेश्चन जरी आपल्याला येत नसेल तरी आपण एक अंदाज लावून ऑप्शन टिक करू शकता. आपण पहिल्या लेखी परीक्षेला 100 प्रश्न 100 गुण यासाठी 1.5 तास 90 मिनिटे वेळ असणार आहे. शारीरिक चाचणीमध्ये धावणे, उंची, छाती, वजन, नंतर गोळा फेक हे सर्व शारीरिक चाचणीमध्ये असणार आहे. वैद्यकीय तपासणीमध्ये तुमची दृष्टी, शारीरिक तपासणी हे सर्व तुमच्या 2 स्टेजेस मधून तुम्ही जर पास झालात, लेखी प्लस ग्राउंड, यानंतर तुमची वैद्यकीय तपासणी मेडिकल होत असतं. आता पुरुषांकरिता 1600 मीटर धावणे आहे. हे 1600 मीटर तुम्हाला 20 गुणांसाठी आहे. 100 मीटर धावणे तुम्हाला 15 गुणांसाठी आहे व गोळा फेक हे तुम्हाला 15 गुणांसाठी विचारलं जाणार आहे. 100 गुण लेखी परीक्षेचे व 50 गुण ग्राउंडचे, अशी टोटल 150 मार्क्स करिता हा पेपर असणार आहे. यामध्ये उंची आहे 165 सेंटीमीटर पुरुषांकरिता व महिलांकरिता 155 सेंटीमीटर तुमची हाईट असणं गरजेचं आहे. आता शारीरिक तंदुरुस्तीमध्ये मुलांसाठी छाती बघा मिनिमम 79 पाहिजे न फुगवता, व फुगवल्यानंतर तुमची 5 सेंटीमीटर फुगायला पाहिजे. म्हणजे 79 + 5 फुगून 84. समजा एखाद्याची छाती न फुगवता 80 आहे तर ती 5 सेंटीमीटर फुगून 85 व्हायला पाहिजे. पण मिनिमम क्रायटेरिया 79 + 5 हे समजून चला. आता कोणते विषय येतात. आपण पाहिल्याप्रमाणे आपल्याला फक्त ग्राउंडकडे लक्ष द्यायचं नाही. आपल्याला ग्राउंड प्लस लेखी
या दोघांनाही बरोबर तेवढीच व्हॅल्यू द्यायची आहे. यामध्ये सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न असतील. या 25 प्रश्नांकरिता 25 गुण आहेत. त्यामध्ये इतिहास, भूगोल, विज्ञान, चालू घडामोडी हे टॉपिक्स असणार आहेत. तर गणितासाठी 25 प्रश्न 25 मार्क्स असतील. यामध्ये अरिथमेटिक, पर्सेंटेज, स्पीड, डिस्टन्स, टाइम अँड वर्क म्हणजे काम आणि वेळ. तुम्हाला मी पुढे पुस्तकं वगैरे सांगणार आहे. त्यामधले जे काही टॉपिक आहेत, ॲव्हरेज असेल, म्हणजे सरासरी असेल, नफा तोटा असेल, हे सर्व टॉपिक्स तुम्हाला त्या पुस्तकामध्ये जेवढे टॉपिक आहेत तेवढे टॉपिक करणं गरजेचं आहे. आपण कोणकोणती पुस्तके लागणार आहेत, कोणकोणत्या विषयासाठी, हे सुद्धा पुढे डिस्कशन करणार आहोत. फक्त स्टेप बाय स्टेप पाहत चला की काय काय महत्वाचं असणार आहे. तर रिजनिंग मध्ये 25 प्रश्न असतील, 25 मार्क. यामध्ये सिरीज, एनॉलॉजी, कोडिंग, डिकोडिंग, कॅलेंडर हे असे भरपूर टॉपिक आहेत. तर मराठीसाठी 25 प्रश्न 25 मार्क. यामध्ये व्याकरण झालं, म्हणी, व्याकरणासाठी कोणतं पुस्तक वापरायचं आहे हे वगैरे आपण पुढे जसा व्हिडिओ पुढे जाईल त्यामध्ये तुमचे सर्व काही डाऊट्स क्लिअर होणार आहेत. आता किती तास अभ्यास करायचा, एक साधारण रोड मॅप तयार केलेला आहे मी. जर समजा तुम्ही आतापर्यंत अभ्यासाचं तुम्हाला ही माहित नाही किंवा मग कोणतंही पुस्तक ओपन केलं नाही, कधी अभ्यासही केलं नाही, त्यांसाठी सुरुवात करते वेळी 4 ते 5 तास अभ्यास करणं गरजेचं आहे. पहिल्या दिवसापासून तुम्ही आज जर अभ्यासाला बसताय तर तुमचा 4 ते 5 तास अभ्यास व्हायलाच पाहिजे. कमीत कमीची गोष्ट करतो मी. तुम्हाला अभ्यास करून समजा सर्व काही गोष्टी क्लिअर होत आहेत, सर्व काही समजून आलं की कसं करायचंय, काय करायचंय, तर तुम्ही दररोज 6 ते 7 तास अभ्यास चालू करू शकता. आणि समजा आता एक्झामिनेशनची डेट आपली जवळ आली तर तुम्हाला दररोज 8 ते 9 तास अभ्यास करायचा आहे 1 महिना अगोदरपासून. मित्रांनो, तुम्हाला पोमोडोरो टेक्निक माहिती आहे का? पोमोडोरो टेक्निक कशी आहे? 25 मिनिट फोकसने अभ्यास करायचा, नंतर 5 मिनिट ब्रेक घ्यायचा. याने काय होतं, तुमचा ब्रेन रिस्टार्ट व्हायला चालू होतो, रिस्टार्ट होतो, नवीन गोष्टी ऍक्सेप्ट करायला चालू करतो. पोमोडोरो मध्ये कसं आहे, 25 मिनिट अभ्यास केला, 5 मिनिट ब्रेक घेतला. आणि हे इथं आफ्टर 4 कॉन्झिक्युटिव्ह इंटरव्हल, म्हणजे तुम्ही 4 वेळा असं केलं म्हणजे तुमचे 2 तास गेले. 25 मिनिट अभ्यास, 5 मिनिट ब्रेक, 25 मिनिट अभ्यास, 5 मिनिट ब्रेक, हे असं अजून 2 वेळा, म्हणजे टोटल 4 वेळा झाला म्हणजे 2 तास गेले. म्हणजे 2 तासाच्या अभ्यासानंतर 15 मिनिटाचा ब्रेक घेतला किंवा मग 30 मिनिटांचा ब्रेक घेतला. त्यानंतर सेम परत अजून आले 25 मिनिट अभ्यास, 5 मिनिट ब्रेक, 25 मिनिट अभ्यास, 5 मिनिट ब्रेक. याने काय होणार, तुमचं ब्रेन इझिली सर्व गोष्टी ऍक्सेप्ट करणार, त्याला हवा तेवढा रेस्ट भेटणार व तो रिस्टार्टने चांगल्या जोमाने परत अजून काम करायला लागणार. आता रोजचे वेळापत्रक मी बनवलेलं आहे सिंपल नवीन मुलांसाठी. तुम्ही याच पद्धतीने चाला असं काही नाही. तुम्ही जे तुमच्या कम्फर्टनुसार जे काही टाइम आहे त्यानुसार तुम्ही चालू शकता. फक्त म्हणायचं एवढंच की ग्राउंडसाठी 2 तास द्या, गणितासाठी 1.5 तास द्या. कमीत कमीची गोष्ट आहे, तुम्ही 2 तासही देऊ शकता. नंतर जीके साठी 1.5 तास, मॅथसाठी 1.5 तास आपण पाहिलं, रिजनिंग बुद्धिमत्तेसाठी 2 तास, मराठी रिव्हिजनसाठी 2 तास. किंवा मग समजा तुमची बुद्धिमत्ता ठीक आहे तर तुम्ही गणिताचा टाइम बुद्धिमत्तेला देऊ शकता किंवा मग बुद्धिमत्तेचा टाइम गणिताला देऊ शकता. हे आपापल्या ऍडजस्टमेंटनुसार. फक्त एवढं समजून चला की 4 आणि हे 3 7 तास तुमचा अभ्यास व्हायला पाहिजे. तुम्ही जर 7 तास अभ्यासाला सुरुवात केली आहे तर 6 महिन्यानंतर तुम्ही त्या स्टेजला असाल की तुम्हाला सिलेक्शन पासून कोणीही रोखू शकणार नाही. रविवारी तुम्ही रिव्हिजन करा, टेस्ट द्या एखादी आणि बाकीच्या वेळेमध्ये रेस्ट करू शकता. कारण बॉडीला रिकव्हरीची गरज असते, ती ही होणं खूप महत्वाची आहे. त्यामुळे अर्ध्या दिवसामध्ये सर्व काही तुमचं टेस्ट देऊन झाली, रिव्हिजन करून झालं तर बाकी तुम्ही अर्धा दिवस गॅप घेऊ शकता. आता कोणती पुस्तके वापरायची आहेत? मुलांसमोर महत्वाचा प्रश्न हाच असतो की पुस्तके कोणती घेऊ, अभ्यास काय करू. हे बघा, जीके सामान्य ज्ञानसाठी पुस्तके आहेत. नोबल प्रकाशनाचं सामान्य ज्ञान हे पुस्तक आहे, हे चांगलं आहे, हे तुम्ही वापरू शकता. नंतर तात्यांचा ठोकळा आहे एकनाथ पाटलांचा, तेही वापरू शकता. माझं म्हणणं असं, तुम्ही सुरुवातीला नोबल प्रकाशनाचं सामान्य ज्ञानचं पुस्तक घ्या, ते तात्यांच्या ठोकळ्यापेक्षा समजण्यासाठी सोपं आहे. आणि लक्षवेध मंथली मासिक आहे करंट अफेअर्स चालू घडामोडीसाठी, ते तुम्ही प्रत्येक महिन्याला घेऊन ते वाचू शकता, त्याचा अभ्यास करू शकता. गणितामध्ये 2 पुस्तके आहेत बघा, फास्ट ट्रॅक सतीश वशेंचं. मॅजिक ऑफ मॅथमॅटिक्स मध्ये काय आहे, तुम्हाला कन्सेप्ट एवढी क्लिअर होणार नाही जर तुम्ही बेसिक असणार तर. म्हणजे जस्ट क्वेश्चन दिलेले आहेत आणि शेवटी असे क्वेश्चन येतात की तुम्हाला समजायलाही अवघड होतं. सतीश वशे सरांचं पुस्तक चांगलं आहे, जर तुम्ही बेसिक पासून जर सुरुवात केली आहे तर सतीश वशे घ्या.
किंवा मग तुम्ही जर समजण्यासाठी सगळ्या गोष्टी तुम्हाला सोप्या आहेत, एक चांगल्या लेवलवर गेला आहेत, तरी मग नितीन महाले सरांचं पुस्तक तुम्ही रेफर करू शकता. रिजनिंगसाठी, बुद्धिमत्ता चाचणीसाठी सचिन ढवळे सरांचं पुस्तक आहे, ते तुम्ही वापरू शकता. तुमचं मॅथ चांगलं आहे तर तुमची बुद्धिमत्तेसाठी एवढी काही अडचण येत नाही, हे मला असं वाटतं, वैयक्तिक मत माझं. मराठी करंट अफेअर्स यांसाठी बाळासाहेब शिंदे आणि मोरा वाळंबे 2 पुस्तक आहेत. मी तुम्हाला प्रेफर करतो बाळासाहेब शिंदेचं पुस्तक घ्या, ते इझी आहे अंडरस्टँडिंगसाठी, तुम्हाला समजण्यासाठी ते सोपं आहे. मोरा वाळंबे सरांचं पुस्तक हे अंडरस्टँडिंग समजण्यासाठी खूप हार्ड असणार आहे तुमच्या लेवलवर. त्यामुळे जर फक्त तुमचा गोल, फक्त टार्गेट जर पोलीस भरती असेल तर बाळासाहेब शिंदेचं पुस्तक हे तुमच्यासाठी मोर दॅन इनफ सफिशियंट आहे. आता PYQ का महत्वाचे आहेत, म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आहेत ते देणं का महत्वाचं आहे, तर आपल्याला त्यामुळे एक्झामिनेशन पॅटर्न समजतो की कोणते क्वेश्चन येत आहेत, कशा प्रकारचे येत आहेत हे आपल्याला समजून जातं. टाइम मॅनेजमेंट सुधारतो, म्हणजे त्या 90 मिनिटांमध्ये 100 प्रश्न कसे अटेम्प्ट करायचे हे आपल्याला हे सोडवण्याची प्रॅक्टिस होऊन जाते. PYQ मध्ये तुम्हाला कळतं की कोणकोणते क्वेश्चन्स असे आहेत की रिपीट होतात, त्यामुळे तुम्हाला एक पॅटर्न समजतो की या पॅटर्ननुसार हे सारखं रिपीट होतंय, त्यामुळे तुम्हाला त्या टॉपिकवर भर द्यायचा आहे. आता 5 कॉमन मिस्टेक्स ज्या की मुलं नॉर्मली करतात. प्लॅन नाही, मी जातोय रीडिंगमध्ये बसतो, अभ्यास करतो, येतो. मी ग्राउंडवर जातो, ग्राउंड करतो, वापस येतो. मी परत रीडिंगवर जातो, अभ्यास करतो, घरी वापस येतो. मेसवर जातो, जेवण करतो. प्लॅन नाही, मी काय करतोय, मला काय करायला पाहिजे. अभ्यास करतोय मी, पण कशाचा अभ्यास करतोय. प्लॅनिंग आहे, मी आज काय वाचलंय माहित आहे, किंवा मग मी आज काय वाचणार आहे हे तुम्हाला माहित आहे. रात्री झोपते वेळी लिहून ठेवा, उद्या मला या विषयाचा अभ्यास या वेळेला करायचा आहे. तुमच्या डोक्याला हे क्लिअर पाहिजे की मला 12 ते 1, 12 ते 2 किंवा मग 3 ते 4 जे काही वेळ आहे या वेळेमध्ये हे करायचं आहे, असं तुम्हाला एक क्रिस्टल क्लिअर रस्ता माहिती पाहिजे. रात्री झोपते वेळी हा प्लॅन करणं गरजेचं आहे की मी 12 ते 2 रिजनिंगचं वाचणार किंवा बुद्धिमत्तेचं वाचणार, या बुद्धिमत्तेमध्येच मी हा टॉपिक वाचणार. इथपर्यंत तुमच्या डोक्याला क्लिअरिटी पाहिजे, त्याच्याशिवाय होणार नाही मित्रांनो. प्लॅनिंग खूप महत्वाची आहे, नाहीतर तुम्ही ते की एक आहे बघा म्हण की कहाँ गए ते कहाँ भी नहीं, क्या लाए कुछ भी नहीं, हे होता कामा नये. रात्री प्लॅन करायचा, प्लस रात्री झोपते वेळी आता उद्याच्या दिवसासाठी प्लॅन तयार केला आपण रात्री, दुसऱ्या रात्री आपल्याला तो प्लॅन प्रॉपर एक्झिक्यूट झालेला आहे का, मी 12 ते 1 हा विषय वाचणार हे ठरवलं होतं, ते वाचलं गेलंय का, माझा हा टॉपिक क्लिअर झालाय का, हे सर्व अनालाइज करायचं आहे. आणि नंतर दुसऱ्या दिवसासाठी सेम त्याच रात्री झोपते वेळी प्लॅन करायचा आहे. तुम्हाला ही गोष्ट लहान वाटणार आहे, पण मी तुम्हाला हमी देतो, तुम्हाला एका महिन्यानंतर एवढं इम्प्रूव्हमेंट दिसेल स्वतःमध्ये, तुमचं माइंड एकदम क्लिअर झालं असेल की मला काय करायचं आहे. दुसरा मुद्दा, कठीण वाटणाऱ्या विषयाकडे आपण दुर्लक्ष होतो. मला मॅथ जमत नाही यार, मी मॅथ करणार नाही. मला जीके वाचायला सोपं आहे, मला जीके वाचायला आवडतं, मी जीकेच वापरत बसलोय दिवसभर. आहे का अर्थ काही? काहीच नाही. जीके, बुद्धिमत्ता, गणित, मराठी सर्वांना वेळ द्यायचा आहे. हार्ड कोणाला गणित हार्ड जात असेल, कोणाला मराठी व्याकरण हार्ड जात असेल, जो विषय हार्ड जात आहे त्याच्याकडे सर्वात जास्त लक्ष द्यायचं आहे, त्या विषयाला सर्वात जास्त वेळ द्यायचा आहे. कारण हाच तो की पॉइंट आहे ज्याने आपण सक्सेस मिळू, आपण परीक्षेमध्ये पास होऊ. तिसरा मुद्दा, लेखीची तयारी उशिरा करणे. मी सुरुवातीलाच बोललो बघा, ग्राउंड झाल्यानंतर मी करतो, ग्राउंड झाल्यानंतर बघू, हे पॉसिबल नाही. ग्राउंड झाल्यानंतर फक्त तुम्हाला 1 महिना वेळ भेटणार आहे. तुम्ही जर आउट ऑफ जरी ग्राउंड मारलं, 50 पैकी 50 मार्काचं ग्राउंड मारलं, काय करायचं त्याला, तुमची लेखीची तयारी 0 आहे. त्यामुळे दोन्ही गोष्टींना तेवढंच वेटेज घेऊन चला. रिव्हिजन न करणे, उगाच अभ्यास करत चाललो पुढचं पाठ मागचं सपाट, काहीच अर्थ नाही. प्रत्येक आठवड्याला रिव्हिजन करायचं आहे. मी आपण वरच सांगितलं, रविवारी रिव्हिजन करणं गरजेचं आहे. काय काय झालंय हे सर्व टॉपिक्स एक वेळा गो थ्रू होणं गरजेचं आहे. सोशल मीडियाचा वापर जास्त हे करायचं नाही. आपल्या अभ्यासाच्या वेळेला फोन दूर ठेवा. उगाच नोटिफिकेशन आली, कोणती पाहिलं, कोणती नोटिफिकेशन आहे, काय काही अर्थ नाही. याने डिस्टर्बन्स होतो व तुम्ही जे अभ्यासही केलेला आहे, समजा 15 मिनिट वाचलं, 5 मिनिट मोबाईलकडे. आणि असं सध्या तर रील्स क्रिएशनमुळे असं झालेलं आहे की एक वेळा आपण गेलो त्या इन्स्टावर की एवढं एंगेजमेंट आपलं घेतलं जातं की आपण स्क्रोल करत करत कधी 2 तास गेले हे कळत नाही. त्यामुळे सिलेक्शन होईपर्यंत शक्यतो सोशल मीडियापासून होईल तेवढं लांब राहण्याचा प्रयत्न करा. रोज 3-4 म्हणत नाही मी, 4-5 लिटर 3-4 लिटर पाणी प्यायचा प्रयत्न करा. जंक फूड, कोल्ड ड्रिंक्स, थंड पेय हे बिलकुल टाळा.
हे शरीरासाठी घातक असतात, आपल्याला समजून येत नाही पण हे हानिकारक आहेत. नंतर 7 ते 8 तास झोप हे आवश्यक आहे, कारण बॉडीला रिकव्हरीची खूप गरज असते. त्यामुळे 8 तास 7 तास झोप घेणं गरजेचं आहे. आता बिगिनर्सनी काय करायचं आहे, तर 30 दिवसाचा प्लॅन बघा मी असा बनवलाय की 1 ते 7 दिवस फक्त फाउंडेशन, त्यामध्ये 3-4 तास अभ्यास तुमचा, 2 तास ग्राउंड आणि बुक्स आणणे, सिलेबस समजून घेणे, ह्या सगळ्या गोष्टी. नंतर दुसऱ्या आठवड्यामध्ये बेसिक्स, यामध्ये जीके गणिताचे बेसिक्स, यामध्ये टेबल्स, फॉर्म्युलाज म्हणजे पाडे पाठ करणे, सूत्र पाठ करणे, इतिहास भूगोलचं काय काय बेसिक्स आहेत हे सर्व समजून घेणे. 4-5 तास अभ्यास आपल्याला 2 आठवडे, दुसऱ्या आठवड्यापासून 3 ते 4 तासावरून 4 ते 5 तासावर यायचं आहे. आणि ग्राउंड तर आपल्याला सोबत चालू ठेवायचं आहे. ग्राउंडसाठी मित्रांनो असं होतं की सुरुवात जर तुम्ही केली आहे तर तुमचं जॉईंट्स दुखणे, पाय दुखणे हे चालू होतं, पण तुम्हाला इथे हार मानायची नाही. कारण 2 महिन्यांच्या तयारीनंतर, 1 ते 2 महिन्याच्या तयारीनंतर तुम्हाला ह्या गोष्टीपासून तुम्ही ओव्हरकम होताल, तुम्हाला त्रास होणार नाही कोणताच. आणि आताच मी जेव्हा तयारी चालू केली आहे, मला लगेच एक्झाम 2 महिन्यात क्लिअर करायची आहे, 3 महिन्यात क्लिअर करायची होत नाही. तुम्हाला मिनिमम 6 महिने देणं गरजेचं आहे. हे मानून चला की आपल्याला 6 महिने पूर्ण इमानदारीने अभ्यास करायचा आहे, त्याशिवाय सिलेक्शन होणार नाही. तिसऱ्या आठवड्यापासून PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन सोडवायला चालू करायचे आणि ग्राउंड रेग्युलर 5 तास अभ्यास सुरुवात. ठीक आहे, हे व्हॅरी करू शकतो वेगवेगळं, ते तुम्ही फक्त एक सांगायचं म्हणून मी दाखवून दिलं, बाकी वेगवेगळं डिपेंड आहे. 3 गोष्टी लक्षात ठेवा. तुलना करू नका की अरे यार हा माझ्या पुढे पळतोय, याला किती इझिली ग्राउंड होतंय, हे नको. स्वतःशी कंपॅरिझन, मी कालपेक्षा आज मी बेटर आहे का, हे अनालाइज करणं महत्वाचं आहे. स्वतःशी कॉम्पिटिशन ठेवा. दुसरा किती वाचतोय, दुसरा किती अभ्यास करतोय, याकडे लक्ष ठेवून काही चालत नाही. अरे अरे याने किती क्वेश्चन सॉल्व्ह केले, किती इझिली हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. तुम्ही त्या लेवलवर जाताल, फक्त तुम्हाला तेवढा वेळ देणं गरजेचं आहे. बॅड डेज, वाईट दिवस येणार आहेत, उठायचंय, पुन्हा सुरू करायचंय, पुन्हा स्टार्ट करायचंय. सेम तेवढा जोश पाहिजे तुमचा नवीन सुरुवात करते वेळी सुद्धा. एखादा दिवस जर तुमचा चुकला तरी मी असं म्हणतो की कोणाचं काही फंक्शन असतं, काही प्रोग्राम असतो, महिन्यातून एखादी जायला काही हरकत नाही. 4 दिवसाला पळताय, 8 दिवसाला पळताय, त्याला काही अर्थ नाही. कारण एक वेळा सिलेक्शन झाल्यानंतर आपल्याला हेच करत बसायचं. त्यामुळे महिन्यातून एक वेळा कोणता प्रोग्राम अटेंड केला, फंक्शन अटेंड केला, काही हरकत नाही, ते तुम्ही करू शकता. आणि रविवारी एक अर्धा दिवस अभ्यास करा, 2-3 तास स्वतःसाठी काढा, ते तुम्ही करू शकता. एक फक्त तुमच्या रिफ्रेशमेंटसाठी, फ्रेशनेससाठी. जेव्हा जेव्हा हारताय असं वाटतं तुम्हाला अरे यार होणार नाही, थकलो, त्यावेळी फक्त तुम्ही युनिफॉर्म घातलेलं स्वप्न इमॅजिन करा. स्वतःला असं विचार करा, आरशासमोर राहून स्वतःला बघण्याचा प्रयत्न करा की अंगावर युनिफॉर्म आहे, ती वर्दी आहे, तो खाकी ड्रेस आहे. त्यामुळे तुम्हाला एक नवीन जोश परत तयार होईल. तेच रिअलिस्टिक 3 ते 6 महिने लागतातच, 10 दिवसात क्रॅक करील. युट्यूबवर व्हिडिओ असतात बघा, 1 महिन्यामध्ये सिलेक्शन, 10 दिवसात सिलेक्शन, अशा गोष्टींच्या भानगडीमध्ये पडू नका. एक योग्य तो पाथ फॉलो करायचा आहे, फक्त रस्ता फॉलो करायचा आहे, इकडे तिकडे बघायचं नाही. नीट फक्त आणि फक्त कंटिन्युअसली, सातत्याने, कन्सिस्टंटली फक्त चालत राहायचंय. सिलेक्शन नक्कीच होणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.